मी पूजा काशीराम झोपळे, प्रशिक्षणार्थी उपशिक्षण अधिकारी। आज अफ्रोड संघटनेमार्फत आयोजित या कार्यक्रमात अफ्रोड संघटनेविषयी आज आम्हाला माहिती मिळाली। तसेच आमच्या सर्व प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची आता ही जबाबदारी आहे की समाज हितासाठी जी काही कामे आहेत तर ती आम्ही नक्कीच पूर्ण करू। नमस्कार, माझं नाव मधुकर जाधव, बाल विकास प्रकल्प अधिकारी। आज आमचं अफ्रोड संघटनेमार्फत जो सत्कार झाला त्याबद्दल मी त्या संघटनेचं आभारी आहे। अफ्रोड संघटना ही मेन म्हणजे आदिवासी समाजासाठी काम करत असते आणि ह्या संघटनेचा उद्देश जे बोगस आदिवासी आहे जे समाजामध्ये एंट्री करतात तर त्यांना थांबवून हा त्यांचा मेन उद्देश आहे। त्याच्यानंतर या समाजातील जे घटक आहेत, जे दुर्बल घटक आहेत, त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी संघटना मुख्यतः काम करत असते आणि जे प्रशासकीय अधिकारी निवड झाले त्यांचे सत्कार करून हे संघटना जे इतर मुलं आहेत त्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम करत असते आणि ही संघटनेचं खरंच एक आम्ही आभारी आहोत, कारण या संघटनेचं आम्ही नेहमी कॉलेजला असताना सुद्धा नाव ऐकलेलं होतं आणि आज प्रत्यक्षात त्यांच्या सोबत काम करण्याची संधी भेटत आहे, त्याबद्दल मी खरंच आभारी आहे। देवराम गावित, माझं सहाय्यक गट विकास अधिकारी 2022 मधून सिलेक्शन झालेलं आहे। आज अफ्रोड या संघटनेचे नागपूर या ठिकाणी आमचं सत्कार केलेला आहे, आयोजित केलेला होता। या अफ्रोड संघटनेमुळे आम्हाला हा गुण कळाला की वी हॅव टू पे द बेसिक्स, वी हॅव टू पे टू द सोसायटी थ्रू आवर सर्व्हिसेस। सो थँक्यू हा गुण मिळाल्याबद्दल, थँक्यू।